नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनेल हाऊस ऑफ रोहिणी. अशा सुंदर वातावरणात कोणाला क्रेविंग बरं होत नाही काहीतरी छान खाण्याची. तर मीही म्हटलं संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी छान असं बनवूया. तर इथे मी कांदा घेऊन त्याला छान उभा बारीक चिरून घेतला आहे. एका भांड्यात त्याला छान मोकळं करून घेऊ, त्याच्याने भज्या अजून छान होतात. त्यामध्ये आपण ॲड करूया थोडंसं मिरची, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट. ओवा आपण चांगलं कुस्करून घेऊया आणि थोडंसं जिरं टाकूया. लागता आपण थोडंसं बेसन पीठ, मला इथे 1 वाटी बेसन पीठ लागलेलं आहे आणि मी पाण्याचा वापर न करता हलक्या हाताने पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ आपण त्याच्यात टाकूया जेणेकरून भज्या चांगल्या कुरकुरीत येतील. तर दुसऱ्या भज्यांची तयारी होईपर्यंत आपण तेल चांगलं इथे तापवून घेऊया. तर बटाट्याच्या भजीसाठी असं स्लायसरने आपण पातळ अशा बटाट्याच्या स्लाइस करून घेऊ आणि ते पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवून देऊ. तोपर्यंत तेल इथे चांगलं तापलं आहे आणि मी त्याच्यात कांदा भजी आहे ती चांगली तळून घेते आहे. ही अशी छान ब्राऊन होईपर्यंत, सोनेरी रंगाची होईपर्यंत आपण तळून घेऊया. तर बघा किती छान अशा कुरकुरीत भज्या दिसत आहेत. बटाटा भजीसाठी परत आपण इथे चण्याचं पीठ घेऊ, त्याच्यात थोडीशी हळद टाकू, मीठ टाकू आणि त्यासोबतच आपण ओवा टाकूया. यातही आपण सोडा टाकणार नाही आहोत. पीठ चांगलं मीडियम घट्ट मळून घेऊ आणि अशा छान मोठमोठ्या भज्या इथे आपण फ्राय करून काढून घेऊया. याही अशा कलर होईपर्यंत छान टम्म फुगतात आणि व्यवस्थित तळून पण होतात. तर हे सगळं आपण मीडियम हाय फ्लेमवरती करायचं. यासोबतच मस्त चहा, सुंदर असं वातावरण आणि भज्या. वाह, व्हॉट अ कॉम्बिनेशन. तर मंडळी, तुम्हाला याच्यातलं काय आवडलं ते मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब